अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी छाया तुम्हा सर्वांचे डिवाइन न्यूमरोलॉजी अँड वास्तू या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येऊ ही स्वामींचरणी सदिच्छा व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या चॅनलवर आपण अध्यात्म, अंकशास्त्र व वास्तुशास्त्र तसेच ऑकल्ट सायन्स मधील अनेक विषयांवर माहिती घेणार आहोत. श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे. कसे करावे हे व्रत, व्रताचे महत्त्व व व्रतकथा जाणून घेऊया. श्रावण मास सुरू आहे. या महिन्यातील व्रतवैकल्य उत्साहात केली जात आहे. श्रावणातील प्रत्येक दिवशी विविध प्रकारचे व्रताचरण केले जाते. याला अनेक अर्थाने महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आहे. या एकाच दिवशी 3 व्रते आली आहेत. कोणती आहेत ती व्रते? वरदलक्ष्मी व्रताचरण कसे करावे जाणून घेऊया. 16 ऑगस्ट 2024 रोजी दुसरा श्रावणी शुक्रवार येत आहे. विशेष म्हणजे ह्या दिवशी 3 प्रकारच्या व्रतांचा शुभ योग जुळून आला आहे. एक म्हणजे या दिवशी पुत्रदा एकादशी आहे, दुसरे म्हणजे वरदलक्ष्मी व्रत आहे आणि तिसरे म्हणजे श्रावणातील दर शुक्रवारी पूजल्या जाणाऱ्या जराजीविंतिकेचे म्हणजेच जीवतीचे व्रतपूजन आहे. वरदलक्ष्मीचे व्रत अतिशय शुभ फलदायी मानले गेले आहे. पुत्रदा एकादशी आणि वरदलक्ष्मी व्रतामुळे श्री विष्णूंसह लक्ष्मी देवीचीही अपार कृपा लाभू शकते. भरभराट, सुख, समृद्धी, धनवैभव प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते. वरदलक्ष्मीचे व्रत प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते अशी मान्यता आहे. सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच असे नाही, तरीही व्रताचरणाच्या परंपरेत खंड पडू नये यासाठी अनेक ठिकाणी हे व्रत एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक केले जाते. या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला सुंदर साडी नेसवली जाते. अलंकार, दागिने, कंबरपट्टा, हार, नथ याचा शृंगार केला जातो. गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो, म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. देवादिकांनी आणि ऋषीमुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे. वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे. वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणाऱ्या भाविकांच्या घरात धनधान्य याची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे. आता बघूया वरदलक्ष्मी व्रत कसे करावे. श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. सुरुवातीला घराची साफसफाई करावी. शुचिर्भूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी. वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा. चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. नैवेद्य दाखवावा. पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावे. यानंतर वरदलक्ष्मीची कहाणीचे पठण किंवा श्रवण करावे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा असे सांगितले जाते. सुवासिनींची खणा नारळाने ओटी भरावी. वरदलक्ष्मी व्रताची व्रतकथा. एकदा कैलासावर शिवपार्वती सारीपाट खेळत होते. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळी रागावलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उशाप देण्यास सांगितले. तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले. त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले. परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरदलक्ष्मीची व्रत कथा पुराणात आढळून येते. तेव्हापासून हे वरदलक्ष्मी व्रत करण्यात येते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.